आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील, परभणी आणि काल हिंगोली, आज परभणी, काय वाटतं एकूण प्रतिसादाबद्दल? आता ही मराठा समाजाचा आक्रोश, ही उसळलेली गर्दी ही न्यायासाठी आहे. प्रत्येक घरातल्या मराठ्यांच्या माणसाला वाटतं की आपण भोगलं, आता आपल्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. आपण अन्याय भोगला, आपण त्रास भोगला, परंतु आपल्या लेकराच्या वाट्याला नाही आला पाहिजे. मराठा समाज घरातले कामं सोडून, शेतात असणारे कामाचे दिवसासून सोडून, तरी माझा 50% मराठा समाज हा पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला आहे. तरी मराठा समाज जी इथं शिल्लक आहे, त्यांनी शहरातला असणारा मराठा यांनी स्वतःचे व्यवसाय बंद करून, नोकऱ्यावाल्यांनी नोकरीला न जाता, व्यापार होटेलांनी सगळ्यांनी कामं बंद ठेवून शहरात राहणारा मराठा समाज याने सुद्धा घराला कुलूप लावलं. हा जो प्रतिसाद परभणीतला मिळतो त्याबद्दल काय वाटतं? खरंच परभणीकरांचे काय कौतुक करावं शब्दच नाहीत. कारण एवढ्या शक्तीनं मराठा समाज उठावा, प्रचंड शक्तीनं. पाटील, मुख्यमंत्र्यांचा काही फोन आलाय का तुम्हाला याच आजच्या या संदर्भात? नाही, मुख्यमंत्र्याचे, गृहमंत्र्याचे फोन आम्हाला नाही येणार, ते छगन भुजबळला जाणार. कारण त्यांना त्याची गरज आहे, मराठ्यांची गरज नाही आहे. त्यांना फक्त आणि फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचं, मराठ्यांचं असणारं हक्काचं आरक्षण नाही द्यायचं, हे त्यांचं एवढं त्यांचं काम आहे. गोरगरिबाला मराठ्याला न्याय नाही देते, गोरगरीब धनगराला न्याय नाही देते. फडणवीस साहेब सुद्धा मागं म्हणले होते ना, ते धनगर बांधवांना चर्चा झाली आहे का तशी मुख्यमंत्र्यांसोबत? आता फोन आला होता का? नाही, फोन काय नाही आला कोणाचा. पण मी ते सांगितलं ना तुम्हाला, आता मराठ्यांसाठी नाही आहे, हे छगन भुजबळसाठी पायघड्या आहेत सगळ्या, मराठ्यांसाठी नाही. मग फडणवीस साहेब सुद्धा म्हणले होते धनगर बांधवाच्या टायमाला, पहिल्या कॅबिनेटलाच मी आरक्षण देतो, आणखीन नाही दिलं. कारण त्यांना गोरगरिबाची नाही गरज, बाराबोलीदारांची नाही गरज, मराठ्यांची नाही गरज. ठीक आहे, पण आमचं तरीही मुख्यमंत्री साहेबाला, शिंदे साहेबाला विनंती आहे, फडणवीस साहेबाला सुद्धा विनंती आहे की संयम नका बघू, मराठ्यांचा आक्रोश आहे. उद्धव ठाकरे आज संभाजीनगरला होते. उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे असतील किंवा ओबीसी नेते असतील यांना एकत्र बसवा म्हणून, आणि यातून सगळं मार्ग काढा. काय ज्याला ओबीसीच्या नेत्याला का ते येवल्याचं काय नेता आहे का ते ओबीसीचा, त्याला कायदाच कळत नाही, दुसऱ्याला कायदा शिकवतो, दुसऱ्याला शिकवतो. उद्धव ठाकरे म्हणतायत की दोन्ही मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना बसवा आणि हे विषय मिटवा म्हणून. काय कळतंय त्या ओबीसी नेत्याला छगन भुजबळला? ते स्वतःला कायद्याच्या पदावर बसवलंय, संविधानाच्या पदावर तो बसलाय आणि दंगली घडवतोय, भाषणं कुऱ्हाडी कोयत्याच्या तोडायच्या करतोय, तिथं सगळे ओबीसीचे नेते आमच्या समोर जमा करतोय. काय सर्वसमावेशक नेता लागून गेला, ते सगळं भंगार क्वालिटीचं सगळ्या दुनियाचं. तो संविधानाच्या पदावर बसलाय, ओबीसीचा मोठा नेता आहे, जिथं मराठ्याचं आंदोलन बसलं त्याच्या पुढं नको बसायला, दंगली लागतील, तिथं बसत आहे. काय मूर्ख आहे ते सगळ्या दुनियाचं, त्यांचं काय बसायचं, काय बसायचं लायकीच आहे का ते? ज्याला गोरगरीब मराठी कळत नाहीत, गोरगरिबाचं लेकरं कळत नाही, स्वतःची जात कळती, स्वतःची जात कळती, त्याला स्वतःचे माळी समाजाची जात कळती, हे चालतं. बाकीचे ओबीसी सगळे वाऱ्यावर सोडलेले, बाराबोलीदार, धनगर बांधव, ते फक्त नेत्याजवळ करतंय आणि नेत्याला काहीतरी आम्हीच दाखवतोय आणि मराठ्यांच्या विरोधात लढायला लावतो, एवढंच. नसता गाव खेड्यात मराठा आणि ओबीसी सगळे गुन्ह्या करून त्यांना म्हणते. काय बसायची इच्छा आहे मराठा कोण बी एक, काय बसतात त्या संघ? त्यांच्या 180 जाती घातल्या होत्या अगोदर आरक्षणात, आता 350-400 गेलं. आणि काय आमचं कुणबीची दासून सुद्धा मराठा ही कुणबीची पोटजात होती, तरी आम्हाला नाही न्याय दिला जात. त्यामुळे असल्या संघ काय बसायचं? उद्धव ठाकरे असंही म्हणालेत की विशेष अधिवेशन बोलवा, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी मी पाठिंबा देतो म्हणून. आधी आम्हाला ओबीसी आरक्षणात घाला, मग मर्यादा वाढ. ते नादी लावू नका आम्हाला, ते नादी लावू नका आम्हाला. तर आम्ही तुम्हाला घेतो आणि मर्यादा वाढवतो, नंतर घेतो, नंतर फंतर नाही. आधी घाला, ओबीसीत आमचा हक्काचं आहे, 3 यादीत आमच्या हक्काचे आहेत, सरकारी नोंदी आहेत. आणि असलं छगन भुजबळ ठाकरे साहेब म्हणते त्या संघ बसा, काय बसायचं त्या संघ? सरकारी नोंदी सापडल्या आमच्या रद्द करा म्हणते. त्याला का डोकं आहे का? काय म्हणतोय तो आहे का नोंद म्हणा? छगन भुजबळच्या कधी फुकटचे फाकट गेला मराठ्याच्या जीवावर. खोटा मंडल कमिशननं तो अहवाल सादर केला, त्या मंडल कमिशननं सगळा पचका करून ठेवलाय. काही समाजाच्या 3 जाती केल्या, एका जातीचं. सरकार हा विषय का गांभीर्याने घेत नाही असं वाटतं तुम्हाला? मराठे त्यांना आत्ताबोत असं वाटत होतं ओबीसी गरजेचे,
त्यांना आता लोकसभेला कळाला मराठ्याचा काचका. आता नाही समजून घेतलं, परत जर म्हणले भुजबळच पाहिजे, भुजबळ आणि फडणवीस साहेबाला बी भुजबळच लागतो. समजा आता जर म्हणले आम्हाला त्याचीच गरज आहे, बस कडाली घेऊन हिंडून त्याला झेंडा आम्ही एकटेच 50-55% राजा खप पाडितो 288 यांची. परवा अशोक चव्हाण आले होते, संदीपान भुमरे आले होते, तुमच्याशी चर्चा झाली, ते म्हणले हे मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मांडू. काय नेमकी चर्चा झाली, पुढे काय झालं का त्याचं? म्हणाला माहित काय नुसते गप्पा मारायला येतात माझ्या संघ, त्याच्यामुळे मी समाजासंघ आहे. हे असे लबाड असते जे राजकारणी लोक, त्याच्यामुळे मी माझ्या जातीसोबत आहे. माझ्या जातीवर माया करतो, निष्ठा आहे माझी. मला पद पैसा काय नको, हेच पद माझ्यासाठी मोठं आहे. मला सरकारने उघडं पाडायचा प्रयत्न केला तर मराठा खवळून उठला. घराघरातले, शेतातले कामगार, ऊस तोडणारे सगळे मराठी नोकरदारासह उद्योगसह अख्खे एक झालेत. घरदार बंद करून सहभागी झालेत. हे आग्यामवळ सरकारला वटणीला आणायला. 13 तारखेच्या आत निर्णय घेईल सरकार असं वाटतं. हे सगळं पब्लिक आम्हाला काय घेणं नाही, हे नको घेऊ, काय करायचं तर करा. आमची भावना आहे, आम्ही ओबीसीत येत, आम्हाला ओबीसीत घ्या. तुम्हाला जरी आक्रोश कळत असला, आमच्या 400पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात. त्या आई बहिणीचं कंपाळच कुंकू पुसलं. येत असेल माया, गोरगरीब करोडो मराठ्यांचे लेकरं ओबीसी आरक्षणात गेले पाहिजे, हे जर तुम्हाला वाटत असलं बघा जमतंय का. नाही जमलं, आता थोडा झटका झालता लोकसभेला. विधानसभेला जर 288 नाही पाडले ना तुमचे, तर नक्की घेऊन पुढे. आता माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास देता का? माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास देता? ओबीसीचे नेते एक करून आमच्या मागं लाविता. तुम्हाला कच्चे समजता का मराठ्याला तुम्ही? अरे आरक्षण असून तुम्ही जर एवढे कट्टर आहेत, आमच्या विरोधात आंदोलन करता, तर आम्हाला नसून आम्ही किती कट्टरने आंदोलन करू. तुम्ही जर जातीसाठी कट्टर आहेत तर मी का माझ्या जातीसाठी कट्टर राहू नये? तुम्ही केसेला घेत नाही तर माझ्या मराठ्यांतर का भ्यावा? भाऊ दे काय व्हायचं ते. गोडीत आरक्षणाचा विषय कडे लावा, आम्हाला राजकारण करायचं नाही. आता नेमक्या राजकारण आम्हाला उतरलं रे बाबा. तुमचा कार्यक्रम आता नेमक्या कोणत्या तुमच्या मागण्या मान्य केल्या म्हणजे तुमचं आंदोलन थांबेल? 9ची 9 मागण्या त्यांच्या जवळ आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे, हैदराबादचा गॅजेट आहे, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे तेही त्यांनी टिकवायचं. अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत. 8-9 मागण्या त्या त्यांनी पूर्ण करायच्या नसतात. असेच मराठी एकजुटीनं ताकद स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीसाठी दाखवणार. इथून पुढं प्रत्येक जिल्ह्यात ताकदीनं मराठी उसळणार. या परभणीतल्या मराठ्यांचं मनापासून कौतुक. 10 किलोमीटरवर उभं राहायला जागा नाही. काल 7 किलोमीटरवर नव्हती, आज 10 किलोमीटरवर नाही. पूर्णची पूर्ण परभणी जिल्ह्यातला मराठा आज या परभणी शहरातील प्रत्येक जिल्ह्यात घराघरातला मराठा आणि शहरातलाही मराठा घराला फुलफळून स्वतःचा मुलगा मोठा करण्यासाठी, स्वतःची जात मोठी करण्यासाठी एकवटणारे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे. नेत्याच्या नादी लागून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण या आरक्षणामुळे होणार. पाटील, आता हा विषय म्हणजे सरकार स्तरावर कशा पद्धतीनं मार्गी लागू शकतो, त्यांनी जर हे सगळं गांभीर्याने घेतलं तर? त्यांच्या हातात आहे काय करायचं, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे. हे 83 क्रमांकाला आहे. काल हिंगोलीपासून तुमची ही शांतता रॅली सुरू झालेली आहे, आज परभणीत आहे, तर ह्या 2 दिवसांमध्ये काही संपर्क झालाय का? या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या वतीनं काही संपर्क झालाय का? नाही, संपर्काने मी म्हणलं ना तुम्हाला, ते संपर्क करत नाही. त्यांना मराठीची गरज नाही. त्यांना छगन भुजबळची फक्त गरज आहे. त्यांना फक्त छगन भुजबळ लागतो, जो जातीवाद करतो, जो जातीवाद पसरवणार आहे तो लागतो फक्त. बाकीच्यांची त्यांना गरज नाही. मराठ्यांच्या मताची गरज नाही, मराठ्यांच्या लेकराची गरज नाही. फक्त मराठ्यांनीच आता मनावर घेतलंय की आपण हाल सहन केले, आता आपल्या लेकरांचे हाल नाही झाले पाहिजे. म्हणून सगळ्या ताकदीनं आपण या आंदोलनात सहभागी राहायचं आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आणि आम्ही ते मिळवणार. उद्धव ठाकरेंचा काय फोन आला होता का? नाही, माझ्यापर्यंत नाही आला, परंतु मला आता कोण कळाली की आला होता म्हणून. खाली गाडीत कोणाकडे, मी तर सकाळी 10 वाजल्यापासून गाडीवर बसलेलो. 10 वाजल्यापासून मी गाडीवर बसलेलो. त्यामुळं पण मला नाही खोटं बोलता येत कधी. ओके, मला खाली गाडीत माझ्या कळालं मोगाशी की फोन आला होता, परंतु आता इथं त्यासाठी आला काय आता संध्याकाळी बघता येईल. परंतु आमच्या कुणाकडे तरी माणसाकडे आला होता. संभाजीनगरला त्यांनी 2 मुद्दे मांडलेत.
त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे मराठा ओबीसी नेत्यांना म्हणजे मनोज जरांगे असतील, हाके असतील किंवा इतर ओबीसी नेत्यांना एकत्र बसून हा विषय मार्गी लावा. आणि दुसरा विषय असा होता की या आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी अधिवेशन बोलवा, मी पाठिंबा द्यायला तयार आहे. काय बस आता त्या छगन भुजबळ संघ किंवा काय नेता आहे का ओबीसीचा? सगळ्या दुनियाचा पागल माणूस तो, घटनेच्या पदावर बसतो, कुऱ्हाडी त्याच्या भाषा करायला लावतो. आमच्या आंदोलनं बसले त्याच्या समोर आंदोलन आणून बसवतो. ते जातीय दंगली घडवणारा माणूस आहे. पक्ष मोडीतं, ज्याने पोटाला पोटभर खाऊ घातलं त्याच्यात मुंडकर पाय देणार आहे. त्याला काय बसायचं त्याच्या संगीतातल्या संगीत? मराठा हा ओबीसी ते कुणबी आणि मराठा एक आहेत. 180 जाती पहिल्यांदा घातल्या होत्या. त्यांच्या पोट जाती म्हणून 450पेक्षा जास्त जाती घातल्यात. मराठ्यांची पोटजात कुणबी होती. कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. ओबीसी आरक्षणात सरसकट मराठ्यांना घाला, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी द्या. आमचे 3ही हैदराबाद गॅजेटचं, सातारा संस्थात बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट द्या. तुमचा आमचा काही संबंध नाही. हे मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही समजा. मेलो तरी माघार नाही घेणार ते. मी लेकरू म्हणून समाजाचं काम करतो. समाजाला मायबाप मानले. माझं कुटुंब उघड्यावर सोडून मी या समाजाला मायबाप मानलं. ही समाज मला दिसलं की मी किती गळालेलं असलं, माझं किती दुखत असलं तरी मला शक्ती मिळते. आणि मीही दिसल्यावर माझ्याही समाजाला शक्ती मिळते. असं आमचं अतूट नातं झालेलं आहे. समाजापेक्षा मला मोठं कुणी नाही, सरकार नाही, नेता नाही, पिता नाही, काही नाही. माझ्यासाठी माझी जात मोठी आहे आणि माझ्या जातीतल्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन वर्दी चढलेली बघायची. मी गोरगरीब करोड लेकरांसाठी झुंजतोय. कोणत्याही याच्यात मराठ्यांच्या नेत्यानं पक्ष भेद आणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.